हर्षवर्धन पाटलांना जर चांगली झोप लागत नसेल तर त्यांनी महायुतीमध्ये यावं असा टोला दत्ता भरणेंनी लगावलाय। हर्षवर्धन पाटील हे जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी पक्ष बदलतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। इंदापूर मतदारसंघातून दत्तामामा भरणे निवडून आलेले आहेत। तुम्ही निवडणूक जिंकलेली आहे, परंतु पराभूत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्री म्हणून झाल्यानंतर, काय सांगाल? शेवटी त्यांचे काहीतरी शेवटी राज्याचे ते मुख्यमंत्री, कदाचित त्यांना अभिनंदन करावं असं वाटलं असेल, त्यामुळे कदाचित ते गेले असतील। त्यात भेट कुणी कुणाची घेणं यात काय वावगं नाही। आणि राजकारण निवडणुकीपुरतंच राजकारण ठेवायचं असतं। एकदा निवडणूक संपल्यानंतर राजकारण हे बाजूला ठेवायचं असतं आणि वैयक्तिक संबंध हे हित जपायचे असतात। तर कदाचित त्यांनी ती भेट घेतली असावी। अगोदर ते भाजपमध्येच होते, भाजपनंतर शरद पवार गटात गेले आणि तुमच्या विरोधात निवडणूक लढवली। हो, निवडणूक त्यांनी लढवली। खरं तर तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की 2009 साली मी अपक्ष उभा राहिलो होतो, त्यावेळेस माझा थोडक्या मताने पराभव झाला होता। 14ला त्यांचीच माझी फाईट झाली, त्यांचा मी पराभव केला। 19ला त्यांचीच माझीच फाईट झाली, त्यांचा 19ला पराभव केला। आत्ता 24ला त्यांची माझीच लढत झाली,